रोख ठोक बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। केज नगर पंचायत येथे सेप्टिक टँक क्लिनिंग मशीनचे लोकार्पण। केज नगर पंचायत येथे सेप्टिक टँक क्लिनिंग मशीनचे लोकार्पण सोहळा केज नगर पंचायतच्या नगराध्यक्ष डॉक्टर सौ सीताताई बनसोड व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर हारुणबाई इनामदार यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते हारुणबाई इनामदार म्हणाले की शहरातील नागरिकांना शौचालय बाथरूमची टाकी भरल्यावर बाथरूम ब्लॉक झाल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। त्यासंबंधी नागरिकांची गैरसोय होती। आपल्या केज येथे सेप्टिक टँक क्लिनिंग मशीन नगरपंचायतकडे व केज शहराकडे उपलब्ध नव्हती। यासाठी बाहेरील एखाद्या व्यक्तीची मशीन मागवायची म्हटलं तर मोठ्या प्रमाणात चार्ज द्यावा लागत होता। आपण पाठपुरावा करून केज नगर पंचायतला सेप्टिक टँक क्लिनिंग मशीन उपलब्ध केली असून आज या मशीनचे लोकार्पण आजपासून ही मशीन नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे। यापुढे नागरिकांची गैरसोय होणार नाही। पुढे बोलताना इनामदार म्हणाले की शहरातील ज्या नागरिकांना या मशीनची गरज भासते त्यांनी तात्काळ केज नगर पंचायतला संपर्क साधून आपले सेफ्टी टँक साफ करून घ्यावेत। यासाठी इतरांपेक्षा माफक दरामध्ये केज नगर पंचायत आपल्याला या मशीनच्या माध्यमातून सुविधा पुरवणार आहे, ज्याचा सेफ्टी टँक साफ केला की नगरपंचायत मार्फत त्याचा पावती फाडून त्याच्याकडून चार्ज घेतला जाईल। यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर हारुणबाई इनामदार, नगराध्यक्ष डॉक्टर सौ सीताताई बनसोड, गटनेते राजूबाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार, नगरसेविका सौ पद्मिनी अक्का शिंदे, ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत मस्के, नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक रमाकांत सोनकांबळे, लेखापाल महारुद्र वडकर, आस्थापना विभाग प्रमुख निखिल लांडगे, करवी विभाग प्रमुख अनिल हजारे, शहर समन्वयक गोविंद तपसे, स्वच्छता मुकादम भीमा शिंदे यांच्यासह पत्रकार बांधव व केज नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते। आपण आताच उद्घाटन केलेलं आहे, म्हणजे केज वासियांसाठी लोकार्पण सोहळा थोडक्यात म्हणायचं। या गाडीचा केज वासियांना नेमका काय फायदा होईल? आता काय होतं, स्वच्छतेमध्ये काम करत असताना केज नगरपालिकेनं एक सक्षमपणे आपला जो या ठिकाणचा जो काम आहे ते व्यवस्थितपणे चालू आहे। मग घंटा गाड्या असतील, ज्या ठिकाणी स्वच्छतेची कामं असतील, जीसीबी मार्फत, ट्रॅक्टर मार्फत, परंतु केज वासियांची खूप दिवसापासूनची मागणी होती की केज वासियांना या ठिकाणी जे आहे तर त्यांचे संडास चॉकअप झाल्यानंतर किंवा त्या ठिकाणी तशा पद्धतीची त्या ठिकाणी अडचण निर्माण झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सक्शन मशीन असल्याशिवाय त्यातून आपण ती पूर्ण मैला बाहेर काढू शकत नव्हतो, ती संडासचा टँक पूर्ण साफ करून घेऊ शकत नव्हतो, किंवा तो काम करण्यासाठी आम्हाला दररोज 4-2 दिवसाला तरी 1-2 फोन असायचे, परंतु ती व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध नव्हती आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही ह्यासाठी पाठपुरावा करीत होतो। परंतु केज नगरपालिकेला सक्षम नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या नगर सेवकांच्या सहकार्यानं आज आपण ते स्वप्न पूर्ण करू शकलो आणि या केजवाशाचा जो या ठिकाणी अडचणीचा विषय होता आणि आता इथून पुढे काय व्हायचं, शेजाऱ्याचा टँक भरला तर त्या ठिकाणी भांडणं व्हायची, वास सुटायचा, विविध प्रश्न निर्माण व्हायचे। आता ते प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघालेले आहेत आणि त्यांना योग्य दरामध्ये या ठिकाणी ती सेवा उपलब्ध होणार आहे आणि या सेवेचा सर्व केजवाशांनी लाभ घ्यावा आणि आपापले चॉकअप झालेले संडास असतील, ते त्या टाक्या असतील, ती पूर्णपणे रिकाम्या करून एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सांगण्याचं व्यवहार आहे त्याच्यामध्ये सुधारणा करावी। आणि ही सेवा बऱ्याच दिवसापासून आपल्या केज शहरात उपलब्ध नसल्यामुळे इकडले तिकडले गाड्या मागून लोक करत होते आणि ते मनमानेल तेवढे पैसे त्यांना ते मागत होते आणि लोक पण अडचणीमुळे देत होते, परंतु आता केजवाशाला ती अडचण आता दूर झालेली आहे आणि ही सक्शन मशीन आज आपल्या सगळ्याच्या उपस्थितीमध्ये आज आपण लोकांसाठी सेवेसाठी आज अर्पण करीत आहोत आणि ती उद्यापासून आपल्या शहरामध्ये फिरायला चालू होईल आणि ज्या कोणाला अडचण असेल त्यांनी अल्प दरामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित रितसर पावती फाडावी आणि ते काम त्यांनी आपल्या पूर्णपणे करून घ्यावं। तर आज मला खूप आनंद होतो की आमच्या केजच्या सेवेमध्ये आज सक्शन मशीन या ठिकाणी वाहन आपल्या
केज शहरामध्ये दाखल होत आहे. याबद्दल मी माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, वेळोवेळी त्याची दखल घेतली आणि आता इथून पुढे सुद्धा जे कोणी त्याच्यावर कर्मचारी काम करणार आहेत त्यांनी सुद्धा व्यवस्थित काळजी घ्यावी आणि लोकांना व्यवस्थितपणे सर्व्हिस द्यावी, एवढीच मी त्यांना या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. आणि आम्हाला या लोकांच्या सेवेमध्ये एक मानाचा तुरा खावण्याचा योग आम्हाला या ठिकाणी आला, त्याबद्दल आमच्या सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारीचे, सर्व आमच्या कर्मचारी स्टाफचे, पूर्ण नगरसेवकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जनविकासच्या माध्यमातून या ठिकाणी अशाच पद्धतीचं काम आमच्या लोकसेवेमध्ये घडावं या ठिकाणी मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय संविधान. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.